लक्ष देतो का तिथं बसलो गाडीत कुठून बसला होता बस? लातूरून नांदेडला. कसा होता प्रसंग हा घटना घडल्याबरोबर? काय वाटलं तुम्हाला? का डोळ्यात लागले आमच्या गप्पा डोळ्यात लागले. काही कळालंच नाही आम्हाला. धाडकन वाजलं लगेच आम्हाला वाटलं आम्ही मेलो आता. आम्हाला काही देवाला धावलं नाही. एवढं असं संकट आलं एकदमच. आम्ही असं उभे झालो सगळेच. कोणाला नाकाला लागलं, कोणाला डोळ्याला लागलं, कोणाला तोंडाला लागलं, कोणाला गुडघ्याला लागलं. आम्हाला काहीच समजलं आता काय करावं तर. लागलं आम्हाला सोनखेडला उतरू द्या. आम्हाला पुढे पर्याय नाही. नांदेडला झाला वाहन नाही तिकडं. वसमतला झाला उतरू द्या म्हणलं तर ते मला नाही जमत नाही. मला नांदेडला तिकीट काढत नांदेडलाच उतरतो मी असं म्हणू लागले. आम्ही पाया पडायच्या मागे आलो तर मागून असं म्हणजे उतरा, तुम्हाला उतरून घ्या, तुमची सोय लागते. 10 महिला होतो आम्ही. तुम्ही बसल्या ठिकाणाहून गाडी व्यवस्थित आणली का ड्रायव्हर? तिथून आणली अहमदपुरापासून व्यवस्थित आणली. अहमदपूरच्या पुढे निघाल्यावर इथून याच्यापासून लागले असं हे करायला. तरी दोन माणसं सांगावं तेच असे चले तशी चले असे करू लागले. पण डॉक्टर बी सांगू लागला इकून घे, सरळ चले, शांत चले म्हणू लागले. त्या बायला लागलेलं बायला त्या बायला त्या बायला लागलं. पार्वती हो एका बाया गुडघ्याला लागलं. आम्हाला नांदेडला जायचं. नांदेडचं तिकीट काढे पण सोनखेडला उतरा आम्हाला. आमचं माहेर आम्ही 10 बाया असं तर आम्हाला काय पुढे पर्याय नाही. वसमतला जायचं होतं. बोरी मग वाहन नाही तर काय नाही म्हणलं माहेरात सोनखेडात उतरा द्यायला म्हणलं. उतरा तर ते म्हणजे नाही तर नांदेडचं तिकीट काय नांदेडलाच उतरा म्हणलं. मी सगळे बॅकी घेऊन जाऊन जवळ आलं सोनखेड की म्हणा उतरू द्या भाई आम्हाला. मग आता पर्यायच नाही काय आम्हाला. आता गाडी तरी द्या शासनानं याला सोनखेडला उतरायला. मोटरसायकलवाला बारका पोरगा असा येडावाकडा आला. ब्रेक घ्यायची गाडी डिवायडरवर गेली. राईटला जोरात ओढली गाडी. हो त्याला वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये ते झालं नाही तो गेला असता. मग तो मोटरसायकलवाला तिकडे त्या साईडला गेला. ते ह्याच्या पलीकडनं त्या पलीकडनं होतं. त्याला वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये ब्रेक घेतल्या हा पोल दिसला होता. पोल दिसला होता ना. पोल दिसला होता मागं. तो मोटरसायकल असल्यामुळं त्याला वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये ही झाला प्रकार. प्रवासी होते ना. पोल दिसतो होता पण मोटरसायकलवाला त्या साईडला असा येडावाकडा आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ब्रेक घेतल्या गाडी त्या उजव्या साईडला वळली आणि गेली गाडी. मोटरसायकलवाल्याचा अंदाजे नंबर माहित आहे का?
नाही ना तेवढं बघितलं ना, तितक्यामध्ये तेवढा वेळ कुठं होता बघण्याचा, तो गेला झोपला निघून गेला. एवढ्या हो स्पीड मध्ये होता, एवढ्या अंतरावर तो गेला निघून. नाही मग जर गाडी आपण सरळ घेतली असतं तो मग तो उडाला असता. हा निलंग्याहून नांदेडला चाललो होतो. अंदाजे किती प्रवासी होते? अंदाजे गाडीमध्ये जवळजवळ 30 प्रवासी होते. 30-40 प्रवासी होते. जर गाडी अशीच जर आणली असती तर पुढे दुसरं अजून नुकसान झालं असतं. गाडी सही ट्रेन न्यावं लागतं. स्टेरिंग गेली त्याची, स्टेरिंग फेल झाल्या, काय फुलं निघाला आणि स्टेरिंग फुलं सांडलं बा बस मध्ये होतो का तुम्ही? हा बस मध्ये. कुठून बसलो होतो? लातूर मांडीला. कुठं उतरायचं होतं? अहमदपूरला. गाव खंडाळी. कसं झालं प्रसंग, कसा होता तो आदळल्याबरोबर गाडी? काय वाटलं तुम्हाला? काय वाटलं म्हणजे डायरेक्ट गाडी घातली त्याच्यावर खांब्यावरच. हा पुढे बसलेला होता आम्ही. का चढवली गाडी? वेगाने होती का? वेगानं तर आम्हाला कुठं कळालंय पडल्यावर वेगानं आहे का कशी आहे. कुठं लागलाय मग? काय हाताला लागलाय? इथं त्यांचा रस्ता बी माहित नव्हता. ते मागल हे सांगू लागलं, कंडक्टर सांगू लागलं त्याला. गाडीत कुठून बसलो होतो तुम्ही? गाडी वेगात होती ही. कुठं कुठं लागलाय मग? डोक्यात लागलाय, हातात, गुडघा. घरचे कोणी आहे का? त्यांचा नंबर लावलाय का? हे आपल्या ह्याच्या हमनीच्या कॉम्प्लेक्स समोर केदारनाथ डिवायडरवर घातली गाडी. 40 हे सगळी
नाही नाही काही झालं नाही. तुमच्यापैकी कुणाला नोकरीला वगैरे वसमत नाही ना कोणी? कोणी नाही. वगैरे कोणी असलं तर त्याला सांगू द्या. यायची गरज नाही तुम्हाला सांगायची बरं वाटलं का तुम्हाला मावशी? होय ना, दुकान आहे का? नाही दुसरी आहे गाडी, घेऊ नका. ती नाही गाडी, ती नाही दुसरी गाडी आहे. तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडतात. घरी अजून मागून राहिले. पाटील साहेबाला घेऊन ये. कसं आहे अहमदपूर शहरामध्ये SS मोबाईल शॉपी या दुकानाच्या समोर निलंग्याहून नांदेडला जाणारी बस अचानक एक मोटरसायकल त्या गाडीच्या पुढे आल्यामुळे ड्रायव्हरने डिवायडरवर घातल्याचा प्रकार घडला होता आणि या गाडीमधील सर्व जखमी प्रवासींना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार झाल्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून बी सोय करण्यात आली आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सुद्धा त्या प्रवाशावरती उपचार व्यवस्थित केले आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामी विश्वंभर स्वामी सरांनी हे सर्व प्रकार लक्षात येताच सर्वांना मार्गदर्शक अशा सूचना केल्या. त्या सूचनेप्रमाणे येथील डॉक्टर साहेबांनी व महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रवाशांची सोय केल्याची घटना आज अहमदपूर शहरामध्ये पहिल्यांदा घडल्याचं पाहायला मिळतंय. असं कसं काय परिस्थिती होती प्रवासी दवाखान्यामध्ये आले त्यावेळी? टोटल आपल्याकडे 18 पेशंट आले. त्याच्यामधले एका पेशंटला हेड इंजुरी असल्यामुळे त्याला पुढे पाठवण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या एका पेशंटला हाताला फ्रॅक्चर आहे. म्हणजे 2 ग्रीवियस आहेत. बाकी सगळ्यांना किरकोळ आजारी जखमी आहेत तर त्यांच्यावर औषध उपचार केला आणि महामंडळातर्फे त्यांना जेवणाची सोय आणि घरपोच सोडण्याची व्यवस्था केलेली आहे. तुमच्या पत्रकार संघाच्या मदतीमुळे हे सगळं सहकार्य भेटलं आणि रुग्ण सगळे आता सध्या व्यवस्थित आहेत. एकूण किती रुग्ण आले होते सर रुग्णालयात? 18 रुग्ण आले होते सर. बरोबर. सर्व सुखरूप आहेत? सर्व सुखरूप आहेत.
सर, पहिल्यांदा घटना घडली असं तुम्हाला कधी समजलं आणि हे तुम्ही सगळी सोय करण्याचा तुम्ही व्यवस्थितपणे सगळ्यांना सांगून प्रवाशांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचं काम खऱ्या अर्थानं या कामाचं श्रेय आपल्याला जाते. सर, घटना तुम्हाला कशी कळली? श्रेयाचं काही नाही, पण 7:30 वाजता जेव्हा बसस्टँडच्या म्हणजे SS मोबाईलच्या समोर हा अपघात झाला तर त्या गाडीमध्ये 40 प्रवासी होते, जे किरकोळ जे बाहेरचे होते, लातूर नांदेडला, हे सगळे वसमतचे आहेत. मग गाडी तिथं अडकली आणि सगळे इथे हॉस्पिटलमध्ये आले. आल्यानंतर 2 तास बाकी सगळे लोक तिकडेच राहिले. मग मी आपल्याला सांगितलं, आमचे शिवाजीराव गायकवाड पण सक्रिय होते, त्याच्यात राठोड होते सक्रिय, त्यांना सांगितलं की आपण हे जाऊ द्या, आपण तिथले पेशंट काय बघूयात. म्हणून हॉस्पिटलमध्ये आलो, चिवडे साहेबांना भेटलो. त्यांनी सांगितलं की सर्वांना उपचार आहेत, किरकोळ मुक्काम मार आहे बऱ्याच जणाला. आणि त्यांनी सांगितलं की 2 तासापासून त्यांना पाणी पण कोणी दिलं नाही. मग राठोड आमचे पत्रकार आहेत, शिवाजीराव आहेत, त्यांनी जाऊन पाण्याची सोय वगैरे केली. लगेच आम्ही डेपो मॅनेजर पाटील यांना बोललं आणि सांगितलं की त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या महिला आहेत पंढरपूरला गेल्या होत्या, एकही पुरुष बरोबर नाही. मी म्हणलं त्यांच्या घरी लावतो तर ते म्हणले घाबरतात. म्हणून मी पाटील साहेबाला विनंती करतो. आणि नियम असा आहे की महामंडळाचा ॲक्सिडेंट जर झाला तर महामंडळाची जबाबदारी आहे की त्यांच्या पूर्ण उपचाराचा खर्च करायचा आणि त्यांना घरपोच पोहोचवायचं. मग पाटील साहेबाला विनंती केल्यानंतर पाटील साहेबांनी तयार झाली आणि आता ही बस आलेली आहे. आता ती अंकोली वसमत इथे सुखरूप त्या महिला सर्व जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने हे सगळंच एक टीमवर्क आहे. आणि महामंडळाने प्रतिसाद दिला, सगळे पत्रकार आहेत, डॉक्टर आहेत, सगळ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे त्या एकाकी असलेल्या महिला या सुखरूप त्यांच्या घरी जात आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याचं कारण एक तुम्हाला सांगणार आहे. प्रसंग कोणताही आणि कुठेही असो, अपघात समयी तुम्ही सुद्धा मदत करा. मदत केल्यामुळे माणसातला माणुसकीपणा वाढत जातो आणि जे अपघात प्रसंगी लोक जे आहेत त्यांना आधार मिळतो. आम्ही आज मदत केली आहे, तुम्ही पण कधीही प्रसंग बघून मदत करा, एवढीच तुम्हाला विनंती करतो. आजी कुठे आहेत? गोळ्या दिल्या होते कमी आहे. बर बर बर, छातीवाली बरं वाटायला का आता? ठीक आहे ठीक आहे. लताबाई मोरे आणि सुलोचनाबाई दोघींचा नंबर घेतलाय मी. बर बर बर, ठीक आहे, ओके. हो सर. आवाज बहुजनांचा.